कावं नंदिनी हा तर नशीब तर भलं काढलं बा, भलं नशीब काढलं का जवाई गिवाई तर हिरोच आहे बाप्पा, जसं माय पाहिले हिरो सारखा दिसू राहिला जवाई तर. काल भले मस्त दिवशी पण साक्षगंधात नाही काय ता कधी पाहिले मावशी? ता कधी पाहिले? कुठं पाहिलं तर माय दाखवलं ना त्या आईनं फोटो दाखवला ना मला. भले मस्त दिसू राहिले होते त्याच्यात तर माय मला तर अजय देवगणच आठवला. भले मस्त दिसू राहिले अजय देवगण सारखे, मस्त हिरो 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 हिरोची स्टाईल मारली ते हिरो सारखे दिसू राहिले होते. तुले मावशी अजय देवगण लयच आवडते वाटते नाही काय? अजय देवगण तुला लय आवडीचं वाटते बा ते अजय देवगण, एकदम अजय देवगण सारखे दिसू राहिले म्हणते तू तर. बापा मग तुझ्या जवळ आता अजय देवगण व्हायचं, मग मी तर काजलच झाली. आता मला काजल सारखं दिसा लागन मग. हो बरोबर आहे. तू काजल होय, मग काजल होय तू. मट्टी हुशार पकडायला तू. मट हुशार तू बोलाल तशी. जाऊ तिथे. मी का म्हणतो तुले तर मेहंदीवाली सांगितली नाही का मग? उद्या आता मेहंदी काढा लागन ना तुले. परवाची हळद आहे, उद्या संध्याकाळची मेहंदी काढा लागन ना. मेहंदीवाली सांगितली असेल ना मग? हा मावशी सांगितली ना, सांगितली बे मेहंदीवाली. येईन ना उद्या दुपारी येते. दुपारपासूनच काढूला वेळ लागते ना काढायला, 2 तास लागते काढायला. हात 2 पाय आणि चांगली भरून मेहंदी काढायला लागते ना. तर 2 तास लागतेच, 2-3 तास. तर उद्या दुपारची येतो म्हणे ते. असं काय किती रुपये घेतले मग मेहंदीवाली ना? 2,500 म्हणे मावशी. तर तशी म्हटलं तिला काही घे, म्हटलं काही कमी जास्त कर, म्हटलं तर नाहीच म्हणे ते. तर तशी तर माझ्या रेट म्हणे 3,500 रुपये आहे म्हणे. पण म्हणे आता तुम्ही ओळखीचे आहे तर म्हणून देतो म्हणे 2,500 करून. तर नाहीच म्हणे ते. मग म्हटलं जाऊ दे, काय किसकिस करायला पडते का म्हटलं, एकदा तर मेहंदी काढणे आपल्याला. आणि लय मोठी काढा लागते ना, तर चांगली भरून काढा लागते ना मेहंदी. म्हटलं जाऊ दे. बाप्पा एवढे पैसे हो? एवढे 2,500 रुपये एकदम? लग्न झाले का ठेव विचारे, काही पण विचार नाही करत तुमचा खर्च करताना. एवढ्या पैशात सारा गावाची मेहंदी काढलीच नाही तुला सांगतो. असं एखाद्या मोठीने ना लागते काढून. आता शाळेत तुकडे मेहंदी काढता येते. मस्त आहे हो तू तर. आजकाल म्हटलं साऱ्याच पोरी सांगते म्हटलं मेहंदीवाल्या. मी सांगितलं म्हणून काय झालं, तेवढेच पैसे घेते म्हटलं. आता कोणाला सांगितलं तर आणि कोणाला जमत असते काय मेहंदी काढायला नवरीची? किती वेळ लागते नवरीची मेहंदी काढायला, किती बारीक काढायला लागते म्हटलं. कोणी मेहंदी पाहिजे मेहंदी पोदी म्हणून फोटो घेतो निघते मेहंदीचे. तर कशी मेहंदी काढल्यानं होईन काय चांगले, त्याच्यात मस्त नवरदेव नवरी, हत्ती घोडे ढोल असं सगळं देते म्हटलं ते काढून मस्त. पायावर हातावर मस्त देते, म्हणून नाही तिला सांगितलं. काही नाही म्हटलं, आजकाल तुमचे सगळे नाटक आहे म्हटलं. आमच्याच नव्हती पप्पा एवढी नाटकं. आम्हाला त्या माहिती नव्हतं म्हटलं मेहंदी काढून. आमच्याच नव्हतं नाटक. एवढी नाटकला मेहंदीसाठी 2,000 रुपये लावून राहिली म्हणजे काय बरं? आमच्या वेळेस होतं असे काही नाटकं. एवढी नाटकं नाही केली आम्ही. आम्हाला एका शिवाय तिथेच लावून देत जा मेहंदी उलशेक. जाय बरं आहे. तुमचा काळ वेगळा होता, आमचा काळ वेगळा आहे. तुमच्या यानं चाललं तर होईन का आमचं आताचं? आता सगळेच जण सांगत असते म्हटलं. आता सारेच जणांची राहते. काही नाही, तुमच्या मतात नाही ऐका लागत. सांगू दे ना आई, आता काय होते सरस पोई सांगते. आजकाल पाहिजे असते नवरीची मेहंदी चांगलीच पाहिजे, कोणी पाहिजे फोटो निघते. पहिल्यासारखं राहिलं का आता सारं वाढून गेलं ना स्टँडर्ड. तर जाऊ दे ना आता सांगितलं तर. जाऊ देत नाही तर कोणी मायमोठून ऐकू राहिलं का इथं? मायमोठानं कोणी ऐकते नाही तर सांगत होते उलटच करते ना डोठो. चल बरं आणि तिकडे चल. इथं जर राहिलं ना माझी मॅटच करून टाकायची आपल्याला बिचारे. हे कोण केलं हे कोण केलं करून. चल आपण अंदर जाऊ, माझ्या रूममध्ये जाऊ. मी बॅग पॅक करून ठेवू आपण. अजून उद्या परवा होईन नाही ना, मग उद्या मेहंदी परवा हळद. मग कुठं होते व चल ना, मी बॅग भरून ठेवू आपण. चल ना चल. मग होतही नाही तरी. हे तुला सांगतो तू म्हटलं तू वेळी बॅग घेऊन ये त्या घरून चांगली. आता 2-3 दिवस इथंच राहतो, घरी काही जाऊ नको. तू वरातीचे कपडे गिपडे घेऊन येतो सगळे. वरातील चल जो. काही नंदिनी मी नाही येत ना वरातीले. मला गमत नाही त्या. कसं तरी लागते मग ते परक्या घरी कोणी ओळखीचं नसते, काही नाही. मी नाही येत बा. आहे ना आता त्या बहिणी आहे ना मोठ्या, ते लिहून जा ना तू. तू आत्या आहे मावशी यायला तसं नाही वा. भले हुशार आहे वा. ते असं ना, तू पाहिजे नाही का मला? पण तू पाहिजेच ना मला. तू माझी मैत्रीण आहे ना. एखादी मैत्रीण पाहिजे नसते का सोबत? तू चल बे, मला काही माहित नाही, तू चल माझ्यासोबत. आता सांगू राहिली मी तुला. बॅग घेऊन ये, सगळे कपडे बिपडे घेऊन ये. आता लग्न होईपर्यंत 2-4 दिवस इकडेच राह तू. काही बाई कल्याण करून काय इथे घर आहे आणि तरी बॅग घेऊन चालली म्हणा. मी बॅग नाही आणत, त्याच घरीला पाहुणे आहे. अजून माया गोंद आहे. तशी मी इथं रात जाईन, पण कपडे बिपडे घेऊन येत बा. मग लागन तर वरातीचे कपडे घेऊन ये. बरं ठीक आहे, तू असं कर मग. पण तू माझ्याच घरी थांब, काय जाऊ नको आता. का आई मी काय म्हणतो ती? काय बाई बोल ना, काय म्हणतो? मामी कधी येऊ राहिली व? मामा मावशी कधी येते? आलीच नाही अजून. आता येऊन नव्हतं राहत का ते ना आज? हे पाय मामाच्या इथं तो आता मामाची काही तब्येत खराब बरोबर राहत नाही. मामा म्हणे मी हळदीच्या दिवशी येईन म्हणे बाई टाटचा. तर काही आधीपासून येत नाही म्हणे. मला नाही बरं होते म्हणे उन्हाना. गर्दी राहते म्हणे, लग्न घरी गर्दीच राहते म्हणे. तर मी रातचं येईन म्हणे लग्नाच्या आदल्या दिवशी. आधीपासून काही येत नाही म्हणे. तर येईन आता हळदीच्या दिवशी. मामा येईन, मामी सोबत, दोघे जण सोबतच येते. आणि दादा वहिनी लग्नाच्या दिवशी येते वाटते. आता दादा वहिनीला काय काम आहे मग? मामा मामी असल्यावर घरी येईन, दोघांनी येऊन जायला पाहिजे होतं. काय करा लागेल बरोबर? वहिनीला फोन काय म्हणून आपण नाही गेलो का त्याच्या घरच्या लग्नात? तर ते लिहास लागेल ना. वहिनीला फोनच करतो मी. बाई कोणाला जबरदस्ती नसते करता. तेली काम नसतं तर ते आलेच असते ना. आले नसतं तर काय त्याला काही काम गिम असन. काही असं त्याचं म्हणून नसन आले. काही जबरदस्ती नको करजो तू. फक्त फोन करून देतो या. बाबा बाकी मग आता त्या घरचे कधी येऊ राहिले? वहिनी दादा लेकर कधी येते व? यान झाला होतं ना आज. आता उद्याची मेहंदी मग हळद, मस्त मजा आली असती. काऊन नाही आले? मला का माहीत बाप्पा आता काऊन नाही आले तर. त्याच्या मनानं त्याला आवडलं तेव्हा येईन ते. मी काय सांगणार आहे आता.
आणि तसंही कायच करून येऊन म्हणा, तसंही कायच करा ना, इथं तिथं बसतंच आहे निरा, नाही तर काय आपल्याला काय हे आहे का नाही तर आपल्याला, हां आपलं काय काम आहे नाही तर इथं, बरं झालं नाही आले तर. कोण आता अशी बोलू राहिली आले तर मजा येते ना उलशी का, कोण अशी बोलू राहील तू? काय झालं त्याच्या काही मामाचं घर नाही माहिती काय आले तर, आणि त्याच्या भावाचंच लग्न होईना काय उरायला आले तर, हां पटकन मस्त मजा येते सारे जण राहते तर. नाही बाई, आपलंच घरी बरं आहे, आपल्याच घरी बरं आहे, काही नाही आहे लागत. जास्त दिवस राहिलं ना नाका तोंडावर वया पडत असे लोकांच्या. झाली गेलती तिकडे, आली वाटते फुगून, हां आली वाटते पोट फुगून. कशा बोलू राहिला पाहिजे ना आता, कशा बोलू राहिला तर. तुम्ही करा बापा गोष्टी, मी येतो, हां मी येतो उलशी तिकडे जाऊन येतो. जेवायला यायचं बाई लवकर, हां जेवायला जा. नाही मला नाही भूक, तुम्ही जेवून घे जा, जेवण मी नंतर लागलं तर. पहा म्हटलं हां आता पहा तुम्हीच पहा तुमच्या डोळ्यानं, हां अजून मध्ये बनान पहा म्हटलं तर नाही आता तिकडे गेली काय ते म्हटलं पोट फुगून आली कधी तर पहा पोट फुगून कशी तनफन करेल तुमची बहीण आज. आता पण तर चांगलीच तिकडे जायची होती तर, जशी जशी तिकडे गेली तशीच पहा कसं तनफन चालू झालं. आता हे कळल्यासारखी बोलू राहिली. आता पुरं लग्न होईपर्यंत असंच आहे तनफन नीरा, हां आता फनफनच करते. नाही हो कुठं असं रस्त बोलू राहिली ती आता, कुठं काही तर नाही बोलली, हां काहीच तर नाही बोलली. जाऊ दे, बोलली असेल तर जाऊ दे, तू काही लक्ष नको तू, आपल्या घरची पाहुणी नव्हे इथे. हां मला ते समजते का आपल्याची पाहुणे नाही, म्हणूनच मी चुप बसतो म्हटलं. हां चार पण त्याला नाही समजत ना, आपण 4 दिवसासाठी येतो तर चांगलं राहिलं पाहिजे बा म्हणून, हां असं तनफन नाही केलं पाहिजे बाका काही म्हणून, आपण पावदिन होय म्हणून. हां पण मी मला असं वाटते जाऊ दे बा मी बोलत नाही, सोडून देत असतो गोष्ट म्हणून चालता लावरा सारं, नाही तर गेलं असतं वाया. आई जाऊ दे बरं, आपलीचं लग्न आहे, काही तमाशा नाही करायला पडत. हां बोल नको तू, जाऊ दे करू दे, तेल जसं वाटते तसं करू दे, आणि आपण चांगलं बघायचं फक्त बस. हां ते तर आपलं कामच आहे, आता आपलीचं लग्न कार्य असले आपल्याला पारच पाडत नाही बरोबर. हां तर जाऊ दे, पण आता तू पाय फक्त आता अख्ख्या लग्नात तू आता 4-5 दिवस पाय फक्त, तू याच्याविषयी तनफन करते तर. बोलावलं नसतं म्हटलं 8 दिवसाच्या आधी तर म्हटलं असतं मला, बोलावलं नाही, फोन नाही केला, काही नाही केलं. हां आता बोलावलं तर म्हणते काय बोलावं लागत होतं, हां काही आलं नाही पुढं तसं तसं, हां असं बोलते म्हटलं, दोन्ही इकडून बोलते, आपल्याच जेवायला पेच करते.